झी24 तास एक पाऊल पुढे। गेले काही महिने देश ढवळून निघणाऱ्या लोकपालावर अखेर एक प्रकारे त्याची प्रक्रिया आता गती घेते आहे। परंतु ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींविषयी मतमतांतर आहेत। त्यातून नेमकं अण्णांना अभिप्रेत असणारं, जनतेनं ज्याविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणावर एकशक्ती दाखवलेली होती ते लोकपाल आपल्या समोर येते का, याविषयीच आपण चर्चा करतोय। बोथट लोकपाल, मला प्रश्न घेऊन जायचा अतुल भातखळकर यांच्याकडे। अतुल भातखळकर, मला तुम्ही सांगा की संसदीय कार्यप्रणालीत आपण या तरतुदी याव्यात याच्याकरता ज्यांचा आपण आता उल्लेख केला आहे त्याच्याकरता काय करणार आहात? नाही, मुळामध्येच तर लोकपालाच्या संदर्भातली आमची भूमिका ही पहिल्या दिवसापासून अत्यंत कन्सिस्टन्स अशी राहिलेली आहे। आता जी सूचना राज्यसभेच्या चिकित्सा समितीने सांगितल्यानंतर सरकारने स्वीकारली की राज्यांना लोकायुक्त नेमण्याचा अधिकार राज्यांचा राहायला पाहिजे, त्यांचा कायदा ते राज्य पास करेल, हीच गोष्ट आम्ही लोकसभेच्या विधेयकाच्या वेळेला सुचवली होती। पण त्यावेळेला काँग्रेस सरकारने ती स्वीकारली नाही। आता ती राज्यसभेमध्ये पास होत नाही म्हटल्यानंतर ती त्यांनी स्वीकारलेली आहे। या वेळेला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे की राज्यसभेमध्ये विधेयक पेश केलं गेलं, इंट्रोड्यूस केलं गेलं, ते राज्यसभेच्या चिकित्सा समितीकडे गेलं आणि चिकित्सा समितीने सुचवलेल्या सुधारणांमध्ये दुरुस्त्या कोणी केल्या किंवा त्या स्वीकारल्या कोणी, तर कॅबिनेटने। म्हणजे ते बिल हे राज्यसभेची प्रॉपर्टी होती, पण त्याच्यामध्ये सुधारणा मात्र करण्याचा निर्णय कोणी घेतला? कॅबिनेटने घेतला। आता यातला हा जो घटनात्मक पेज आहे याच्यावर घटनातज्ञ उत्तर देतील, संसदीय कार्यप्रणालीचे जे एक्सपर्ट असतील ते याच्यावर बोलतील, पण याचा अर्थ एवढा नक्की आहे की हे बिल आता पुन्हा लोकसभेत पास करावं लागेल। म्हणजे याच्यामध्ये आणखीन वेळ जाणार आहे। मग मला त्यामुळे हाच प्रश्न घेऊन अतुलजी आपण जाऊया रत्नाकर महाजन यांच्याकडे। ह्याचं कारण असं आहे अतुलजी, मागचं जे लोकपालाचं बिल होतं ते लोकसभेत एक प्रकारे येऊन मग राज्यसभेत लटकलं होतं। यावेळी आता राज्यसभेत येतंय आणि आता लोकसभेत लटकायची चिन्ह आहेत, किंवा राज्यसभेतच लटकू शकतं। याविषयी एक नेमकं ठाम विधान डॉक्टर रत्नाकर महाजन काय करतात त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्या देशामध्ये कायदा करण्याची जी प्रक्रिया घटनेनं सांगितलेली आहे त्यानुसार एखाद्या विषयात कायदा जर करायचा असेल तर त्या विषयाशी संबंधित मंत्रालय त्याचा मसुदा तयार करतं। त्यात कायदा मंत्रालयाचा विचारविमर्श आणि सहभाग आणि सल्लामसलत असते आणि ते जे मसुद्याचं रूप आहे ते कॅबिनेट समोर येतं आणि मग ते लोकसभेत किंवा राज्यसभेत सादर केलं जातं। ही आपल्याकडची प्रक्रिया आहे। याच प्रक्रियेतून लोकपाल बिल तयार झालं, ते लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये गेलं, वेगवेगळ्या सभागृहात त्याचं वेगवेगळं भवितव्य ठरलं। त्यामुळं आता प्रवर समितीचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर किंवा राज्यसभेत सादर झाल्यानंतर कॅबिनेटनी त्याच्यावर निर्णय करणं हे आजपर्यंतच्या प्रथा परंपरा आणि प्रक्रियेनुसारच झालेलं आहे। त्यात आक्षेपार्ह असं काही नाही। याला काही सिरवाई किंवा सेटलवाड यांच्यासारख्या लोकांची आवश्यकता नाही, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे। आता ह्याचं काय होईल तर ही काही एकट्या सरकारची किंवा मंत्रिमंडळाची जबाबदारी नाही। संसदेचा हा सामूहिक संकल्प आहे की सार्वजनिक जीवनाच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेलं हे विधेयक आपण सर्वांनी मिळून एकमतानं पास करूया, हा संसदेचा सामूहिक संकल्प आहे। तेव्हा याचं काय होणार हे राज्यसभेच्या सामूहिक संकल्पशक्तीवर अवलंबून आहे आणि त्यावर लोकसभेमध्ये जी काही चर्चा होईल त्यांच्या अंती काय निर्णय घ्यायचा हे त्या लोकसभेतल्या सर्व सदस्यांच्या सामूहिक शहाणपणावर अवलंबून आहे। पण आमची अशी खात्री आहे की राज्यसभेमध्ये हे बिल पास होईल आणि प्रक्रियेप्रमाणे राज्यसभेने पास केलेलं बिल लोकसभेत जातं आणि तिथे ते चर्चा आणि ती पास होतं, असंच आतापर्यंत झालेलं आहे। त्यामुळे याच्यात शंकेला काही फार जागा आहे असं मला वाटतं। अतुल भातखळकर, कार्यक्रमाची वेळ संपत आली, थोडक्यात तुमच्याकडनं या महाजनांच्या स्पष्टीकरणावर आपण काय म्हणणार? नाही, महाजनांनी जी प्रक्रिया सांगितली ती अत्यंत नॉर्मल प्रक्रिया आहे। या ठिकाणी हे विधेयक लोकसभेत पास झालेलं आहे, ते लोकसभेत पास होऊन राज्यसभेत गेलेलं आहे। ती राज्यसभेची प्रॉपर्टी होती, त्याच्यामध्ये डायरेक्ट आता कॅबिनेटने काही दुरुस्त्या केलेल्या आहेत, त्यामुळे ते परत लोकसभेत आणावंच लागेल, कारण आता ते बिलाचं स्वरूप बदललेलं आहे। बिल इंट्रोड्यूस केल्यानंतर ते लोकसभेमध्ये आल्यानंतर त्याच्यात दुरुस्त्या आल्या तर लोकसभा स्वीकारेल। अतुलजी, याच्यात थोडक्यात वेळ कालापव्यय खूप होणार आहे अशा प्रकारची एक भूमिका आपण मांडताय, बरोबर आहे? एक्झॅक्टली। आणि ज्या सामूहिक शहाणपणाचा त्यांनी उल्लेख केला
ते तत्वतः बरोबर आहे, पण हा सामूहिक शहाणपणा कृतीमध्ये उतरवण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची असते. हे ते सोयीस्कररित्या बहुतेक विसरतात असं दिसतंय. आणि जर का एवढा सामूहिक बिलकुल नाही. शहाणपणा म्हणून तर आजचं हे पहिलं पाऊल आहे. तर लोकपाल सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीतलं फार आजचं हे पहिलं पाऊल पूर्वीच आहे. लोकपाल विधेयक तुम्ही फार पूर्वीच आणलं असतं. आणि ज्या सूचना तुम्ही दर 3 महिन्यानंतर स्वीकारताय त्या अतुलजी, सूचना पण पहिल्या देर से दिवशी जेव्हा आए, केल्या गेल्या होत्या अतुलजी, तेव्हाच तुम्ही स्वीकारायला पाहिजे होत्या. तर सामूहिक शहाणपण आहे की नाही मुद्दा नाही, पण तुम्ही शहाणे आहात असं लोकांना वाटलं असतं. तुम्ही अतुलजी, लक्षात देर से आए लेकिन दुरुस्त आहे एवढं तरी मान्य करा. शेवटचा प्रश्न, कार्यक्रमाची वेळ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.